नमस्कार. या सत्रामध्ये आपण मॅन्युअल चार्ज कंट्रोलर 12 व्होल्ट्स 10 एम्पियर, सोलर बॅटरी 12 व्होल्ट्स 100 एम्पियरवर, सोलर पॅनल 75 वॅट्स आणि 4 LED लाईट्स हे वापरून डे लाइटनिंग सिस्टीम कशी तयार करायची हे शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल. सोलर डे लाइटिंग सिस्टीम म्हणजे काय हे जाणून घेणे, त्या सिस्टीमचे कंपोनंट्स ओळखणे, त्यांची कार्यान्वयन तत्त्वे समजून घेणे आणि मॅन्युअल चार्ज कंट्रोलर वापरून सोलर डे लाइटिंग सिस्टीम तयार करणे. डे लाइटिंग म्हणजे थेट सूर्यप्रकाश, पसरलेला झरोका आणि जमिनीतून आणि आसपासच्या घटकांमधून इमारतीमध्ये ऊर्जा वाचवण्यासाठी व विद्युत प्रकाश कमी करण्यासाठी परावर्तित झालेला प्रकाश. डे लाइटिंग सिस्टीममध्ये झरोके, खिडक्या व कंट्रोलमध्ये असलेली डे लाईट रिस्पॉन्सिव्ह लाइटिंग सिस्टीमचा समावेश होतो. जेव्हा दिवसाच्या प्रकाशातून पुरेसा प्रकाश उपलब्ध होतो तेव्हा सोलर डे लाईट सिस्टीम ही विद्युत ऊर्जेतून मिळणारा प्रकाश कमी करण्यात सक्षम असते. डे लाइटिंग सिस्टीम ही फक्त इमारतीतील रहिवाशांसाठीच अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी वातावरण तयार करत नाही, तर इमारतीसाठीच्या एकूण ऊर्जा खर्चाच्या जवळपास 1/3 खर्चही कमी करते. योग्य सोलर डे लाइटिंग सिस्टीमसह हीटिंग लोड पिरियडमध्ये कोणीही सोलर ऊर्जेतून मिळालेल्या फायद्याचा वापर करू शकतो व कूलिंग लोड पिरियडमध्ये तो कमी करू शकतो. यामुळे जागा गरम होण्याच्या तसेच थंड होण्याच्या ऊर्जेची आवश्यकता कमी होते. SPV DC विद्युत सिस्टीममध्ये डे लाइटिंग कंट्रोलला प्राधान्य दिले जाते, जे AC मुख्य पुरवठ्यापासून पूर्णपणे स्वतंत्र असते. सोलर डे लाइटिंग सिस्टीममध्ये SPV मॉड्यूल, मानवी चार्ज कंट्रोलर, सोलर बॅटरी, LED लाईट आणि सॉकेट्स, स्विचेस आणि आवश्यकतेनुसार वायर या कंपोनंट्सचा समावेश असतो. चार्ज कंट्रोलर हा मूलतः एक व्होल्टेज आणि किंवा बॅटरींना चार्ज करणारा आणि त्यांना अतिचार्ज करण्यापासून प्रतिरोध करणारा करंट रेग्युलेटर असतो. तो सोलर पॅनलमधून येणाऱ्या आणि बॅटरीमध्ये जाणाऱ्या व्होल्टेजचे आणि करंटचे रेग्युलेशन करतो. डे लाइटिंग सारख्या घरगुती उत्पादनांसाठी DC लोडसाठी खास तयार करण्यात आलेल्या SPV सिस्टीम वापरल्या जातात. DC हे स्थिर परिमाण किंवा सर्वात मोठे असते आणि चालू होण्याच्या क्षणापासून ते बंद होण्याच्या क्षणापर्यंत समान ॲम्प्लिट्यूडवर राहते. व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी बदलत नाही. या सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या सोलर वायर तांबे किंवा ॲल्युमिनियमच्या बनवलेल्या असतात. या साहित्यामुळे विश्वासार्ह जोडणी मिळते आणि ते सोलर पॅनल्समधून घरांमध्ये वीज हस्तांतरित करू शकतात. सोलर डे लाइटिंग सिस्टीममध्ये LED लाईट्स हे प्रकाश देणारे कंपोनंट्स असतात, कारण ते कार्यक्षम आणि स्वस्त आहेत. हे लाईट्स 3 वॅट्स, 5 वॅट्स, 7 वॅट्स आणि 9 वॅट्स अशा विविध वॅटेज रेटिंगमध्ये उपलब्ध असतात. प्रकाशाची आवश्यकता आणि सिस्टीमची वॅटेज क्षमता याच्या आधारावर युजर बल्बचा पर्याय निवडू शकतात. सोलर डे लाइटिंग सिस्टीम ही थेट इलेक्ट्रिक लाइटिंग सिस्टीमशी जोडलेली असते आणि ती दिवसाच्या कोणत्याही वेळेत उपलब्ध असलेल्या प्रकाशाचे प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर्स व ॲक्ट्युएटर्सचा वापर करते. ही सिस्टीम उपलब्ध असलेल्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या प्रमाणाच्या आधारावर कृत्रिम प्रकाश समायोजित करते. सोलर फोटोव्होल्टिक म्हणजेच SPV मॉड्यूल सोलर ऊर्जा प्राप्त करते व तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. लाइटनिंग सिस्टीम ही विद्युत ऊर्जा साठवते व कृत्रिम लाईट्स समायोजित करते. त्याला वीज साठवण्यासाठी सोलर बॅटरी व चार्ज कंट्रोलर सारखी आवश्यक उपकरणे असतात. मॅन्युअल चार्ज कंट्रोलरसह सोलर डे लाइटिंग तयार करण्याची प्रक्रिया अशी आहे. मॅन्युअल चार्ज कंट्रोलरसह सोलर डे लाइटिंग तयार करण्यासाठी आवश्यक ती उपकरणे किंवा साधने तुमच्याकडे आहेत ना याची खात्री करून घ्या. जसे की मॅन्युअल चार्ज कंट्रोलर 12 व्होल्ट्स 10 एम्पियर, सोलर बॅटरी 12 व्होल्ट्स 100 एम्पियरवर,
सोलर पॅनल 75 वॅट्स आणि 4x LED लाईट 12 वॉल्ट्स DC 5 वॅट्स. आवश्यकतेनुसार सॉकेट्स, स्विचेस आणि आवश्यकतेनुसार वायर्स. मॅन्युअल चार्ज कंट्रोलरसह सोलर डे लाइटिंग तयार करण्यासाठी कंड्यूट पाईप्स, सॉकेट्स, स्विचेस आणि वायर्स पॅरलल जोडणीमध्ये वापरून लोड सर्किट वायर करा. तुम्ही पोलॅरिटीची काळजी घेत असल्याची खात्री करा आणि स्विचेस ऑफ स्थितीतच ठेवा. त्यानंतर LED बल्ब जोडा व चार्ज कंट्रोलर ऑफ स्थितीत असल्याचे व्हेरीफाय करा. चार्ज कंट्रोलरवरील संबंधित आउटपुट पोर्टशी लोड पॉझिटिव्ह व निगेटिव्ह लोड वायर्स जोडा. त्यानंतर पूर्ण चार्ज असलेली सोलर बॅटरी 12V 100 अँपिअरवर चार्ज कंट्रोलरच्या बॅटरी इनपुट टर्मिनलला जोडा. त्यानंतर चार्ज कंट्रोलरच्या सोलर इनपुट टर्मिनलला सोलर पॅनल 75 वॅट्स जोडा आणि सोलर पॅनल सूर्यप्रकाशात ठेवा. LED चार्जिंग ऑन आहे ना हे तपासा आणि त्यानंतर चार्ज कंट्रोलरवरील ऑन बटन दाबा. आउटपुट LED ऑन असेल याची खात्री करा आणि मग एका मागोमाग एक LED बल्ब ऑन करा आणि डे लाइटिंग सर्किट तपासा. आता आपण मॅन्युअल चार्ज कंट्रोलर 12 वॉल्ट्स 10 अँपिअर, सोलर बॅटरी 12 वॉल्ट्स 100 अँपिअर आवर, सोलर पॅनल 75 वॅट्स आणि 4 LED लाईट्स वापरून सोलर डे लाइटिंग प्रणाली म्हणजे सिस्टीम कशी तयार करायची या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सोलर डे लाइटिंग सिस्टीम म्हणजे काय हे जाणून घेण्यात, त्या सिस्टीमचे कंपोनंट्स ओळखण्यात, त्याची ऑपरेशनल तत्त्वे समजून घेण्यात आणि मॅन्युअल चार्ज कंट्रोलर वापरून सोलर डे लाइटिंग सिस्टीम तयार करण्यात सक्षम व्हायला हवे.